विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। आज सोलापूर महानगरपालिकेने झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतला होता। त्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री म्हणून मी स्वतः गेलो होतो आणि आज कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये खूप असल्यामुळे थोडं जरा धावपळीत सगळे कार्यक्रम चालू होते। मी पुढे जाऊन त्या भागातले नगरसेवक आनंदचंदन शिवे यांनी तो कार्यक्रम तिथे घेतला होता आणि मी पुढे जाऊन पहिल्यांदा मी आनंदचंदन शिवे बोलले। मी त्यानंतर मी भाषणाला उठलो आणि मी भाषणाला उभा राहिल्यानंतर महापौर त्यांना यायला थोडा उशीर झाला। तर उशीर आल्यामुळे तोपर्यंत मी सगळे तिथं गटनेते पण महानगरपालिकेत तिथं हजर होते। त्यांना एकच सांगितलं की बाकीचे कामं तर आहेत आपली, परंतु खूप चांगला 43 एकरामध्ये हा एक गार्डन, एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प तिथं एक शहरवासियांना कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा सुट्टीमध्ये आनंद घ्यावा, एक बगीचा आणि एक चांगला कार्यक्रम तिथं, एक चांगला तिथं 43 एकर ग्राउंड हे निश्चित प्रकारे डेव्हलप होते आणि त्यामुळे ह्या कार्यक्रमासाठी आपण डीपीडीसीच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना सुद्धा, कलेक्टर कमिशनर सगळे तिथं होते की आपण नगरोत्थानमधून किंवा इतर ठिकाणी आपल्याला कसा निधी डीपीडीसीच्या माध्यमातून देता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया। महापौर शेवटी आल्या तर मग महापौरांना मी सांगितलं की बाबा असं असं आमचं सगळ्या गटनेत्याचं आमचं सगळ्यांचं ठरलंय की आपल्याला इथं या गार्डनसाठी आपल्याला डीपीडीसीच्या माध्यमातून पैसे द्यायचे, तर तुम्ही महानगरपालिकेचा तसा प्रस्ताव तुम्ही आम्हाला ताबडतोब सादर करा। आणि मी महापौरांना मी विचारल्यानंतर महापौरांनी हे केलं की आपण मुख्यमंत्र्यांकडून निधी घेऊ। तर मी त्यांना एवढंच बोलताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांचं आपण त्यांचं नंतर बघू, परंतु आपण आपल्या डीपीडीसीच्या माध्यमातून आपण इथं ह्यांना तुम्ही ताबडतोब प्रस्ताव द्या आणि आपण त्यांना ताबडतोब 1 कोटी रुपये देऊ। खरं तर त्या माझ्या वक्तव्याचा काही माध्यमातून विपर्यास केला गेला। शेवटी गावरान भाषेमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आमचे महाविकास आघाडीचे नेते, आमच्या सर्वांचे नेते, ते माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे आणि खूप सरळ असणारा ह्या राज्याचा एक मुख्यमंत्री म्हणून त्यांचं खूप चांगलं काम आहे। परंतु मुद्दामून काही माध्यमांनी मुद्दामून माझ्या म्हणण्याचा किंवा माझ्या भाषणामध्ये असणाऱ्या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास केला आणि त्याबद्दल मी निश्चित प्रकारे ह्यात कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी निश्चित प्रकारे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना किंवा त्यांना दुखवण्याचा प्रयत्न मी संपूर्ण जर ती कॅसेट पाहिले, संपूर्ण जर माझं भाषण बघितलं, त्या ठिकाणी बहुतेक कदाचित डिलीट केलं असेल। उद्धवजी ठाकरे, अजितदादा पवार साहेब हे आमचे आज महाविकास आणि बाळासाहेबजी थोरात साहेब विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ।